मुंडेगाव तालुका इगतपुरी जिंदाल परिसरातील C2 संलग्न शहीद भगतसिंग टपरीधारक संघटनेची बैठक कॉम्रेड राजू गतीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत टपरीधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। तसेच महाराष्ट्र सरकारने मुंडेगाव परिसरात होऊ घातलेल्या फिल्म सिटी प्रकल्पातील सखोल चर्चा झाली। या बैठकीदरम्यान टपरीधारकांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत प्रकल्पग्रस्त टपरीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास नोकरी देण्याचा करार होत नाही तोपर्यंत फिल्म सिटीचे कामकाज सुरू करू नये। या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आलेला आहे। यावेळी C2चे राज्य सचिव आणि जिल्हा सचिव कॉम्रेड देविदास आडोळे, तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे यांनी टपरीधारकांना एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले। संघटनेचे प्रमुख कॉम्रेड राजू गतीर यांनी सांगितलं आहे की गेल्या 30 वर्षांपासून आम्ही जिंदाल लगतच्या क्षेत्रात लघु उद्योगातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत, पण सरकारच्या निर्णयामुळे आमच्या व्यवसायांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे। आमचा फिल्म सिटी प्रकल्पाला विरोध नाही, मात्र आमचे पुनर्वसन होणे अत्यावश्यक आहे। या बैठकीत कॉम्रेड कृष्णा गतीर, कॉम्रेड मारुती गतीर, कॉम्रेड दिनेश कडू, कॉम्रेड संजू रोकडे, कॉम्रेड गोपीनाथ गतीर, कॉम्रेड नवनाथ गतीर, कॉम्रेड चंद्रभागाबाई गतीर, कॉम्रेड रेवनाथ गतीर, कॉम्रेड बाळू गतीर, कॉम्रेड नरेंद्र गतीर आदी पदाधिकारी उपस्थित होते। एकमताने ठरवण्यात आले की मागण्या न मान्य झाल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडलं जाईल। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार।